हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस कसा जाणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी सकाळीच हेअर वॉश केले होते. त्यानंतर मी इथे आता स्किन केअर करते. मॉइश्चरायझर मी अप्लाय करत आहे चेहऱ्यावर. त्यानंतर इथे मी हेअर सिरम अप्लाय करते, कारण जेव्हा कधी मी हेअर वॉश करते ना तेव्हा हेअर सिरम मी नक्की आवर्जून अप्लाय करते. त्याने काय होतं की केस असे ड्राय आणि फ्रीझी राहत नाही, सॉफ्ट होतात, मॅनेजेबल होतात. म्हणून मी इथे हेअर सिरम अप्लाय करते केसांवर. तर इथे मी केस विंचरले आहेत. त्यानंतर आपली नेहमीची पावडर वगैरे लावली आहे. आणि इथे हर्ष किचनमध्ये जात होता म्हणून त्याला मी बाजूला ठेवले आहे, कारण किचनमध्ये गेलं ना की हा पसारा करून ठेवतो. आणि त्यानंतर मी आयब्रोज फिल करून घेते. माझे आयब्रोज खूप लाईट आहेत, त्यामुळे मी आयब्रोज फिल करते, जास्त नाही, थोडेसे शार्प करते आयब्रो पेन्सिलने. आणि मला आवडतं नीटनेटकेपणा, कारण पॉझिटिव्ह वाटतं स्वतःला बघून. व्यवस्थित राहिलं, प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे आपण सर्वांनी. आणि छान वाटतं आणि समोरच्यालासुद्धा छान वाटतं बघितल्यावरती, कारण आपण कसेही राहतो ना तर समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल असं चुकीचं मत ठेवू शकतो की ही कशी राहते, हिला काही सेन्स नाही आहे वगैरे, असं काही घडतं. आपल्याबद्दल मत तयार करतात लोक चुकीची. तर मला असं नेहमी वाटतं की दुसऱ्यासाठी नाही पण स्वतःसाठी तरी आपण प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. आणि ते योग्य पण आहे, यात काही चुकीचं नाही आहे. म्हणून मी नेहमी व्यवस्थित प्रेझेंटेबल राहण्याचा प्रयत्न करते. टिकली वगैरे लावलेली आहे आणि छान वाटतं स्वतःला आरशात बघून. दिवस चांगला जातो महत्त्वाचं म्हणजे. आणि आता इथे मी लिप बाम अप्लाय करते, कारण ओठ खूप असे ड्राय होतात थंडीतसुद्धा, आणि माझे काही ड्रायच असतात नेहमी, त्यामुळे मी इथे लिप बाम लावते. तर यामध्ये मी फोडणी घातली आहे. कांदा, उभी चिरलेली एक मिरची, त्यानंतर जिरे, खडे मसाले ॲड केलेले आहेत, काळी मिरी, लवंग, तमालपत्र, आणि त्यानंतर मसाला वेलची आणि जिरे ॲड केलेले आहेत. आणि एक टोमॅटो ॲड केला आहे बारीक चिरलेला आणि कांदा. त्यानंतर थोडं हिंग ॲड केलेलं आहे. हे नाही शूट करू शकले कारण हर शिकला होता आणि तो किचनमध्ये आला आणि त्यामुळे मला उठून घ्यायला लावलं त्यांनी, आणि त्यामुळे मी कॅमेरा ऑन करायला विसरले. आणि त्यानंतर फोडणी झाल्यानंतर मी त्यात बीटरूट ॲड केले आहे, बारीक चॉप करून घेतले होते चॉपरमध्ये. आणि आता मी ॲड करते थोडी कोथिंबीर फोडणीमध्ये ॲड केली ना की छान फ्लेवर येतो. आणि त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे धुतलेले तांदूळ वॉश करून घेते 3 ते 4 पाण्याने. त्यामध्ये मी आलं लसूण अशी ठेचून टाकली होती, खतखत्यात ठेचली होती, पूर्ण पेस्ट अशी केली. आणि आता वॉश केलेले तांदूळ मी ॲड करते. तांदूळ थोडे परतून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये, आणि नंतर मसाले ॲड करायचे आहेत. इथे मी ॲड करते थोडी हळद, आणि त्यानंतर ॲड करते लाल तिखट चवीनुसार ॲड करायचं आहे, कारण एक मिरची मी ॲड केलेली आहे. त्यानंतर पावभाजी मसाला आहे माझ्याजवळ, गरम मसाला नाही आहे. खडे मसाले आपण ऑलरेडी टाकलेले आहेत म्हणून इथे मी पावभाजी मसाला ॲड केलेला आहे. आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे.
चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. फोडणीमध्ये थोडं टाकलं होतं म्हणून आता मीठ जरा वेगाने ॲड करायचं, मिक्स करायचं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. छान 2 शिट्ट्या काढून घ्यायची. थोडंसं पाणी टाकून ॲड करते. 2 शिट्ट्या काढून घ्यायची. तर इथे मी हर्षला झोपवत होते आणि तोपर्यंत आईने कपडे धुतले आणि आईला सांगितलं की तू कपड्यांच्या घड्या कर सुकलेल्या. आणि इथे मी कपडे वाळत टाकते. त्यानंतर भांडीसुद्धा म्हटलं मीच घासेन, तू बस. आणि त्यानंतर पाणीसुद्धा भरायचं होतं. तर पटकन मी इथे कपडे वगैरे वाळत टाकले. आणि गॅलरीमध्ये जो काही पसारा दिसतोय ना, फ्रीज वगैरे ठेवला आहे, तो संडेला काढणार आहे. कारण हर्ष आता गॅलरीमध्ये येतो, त्याला खेळण्यासाठी जागा हवी असते, म्हणून आता तो फ्रीजसुद्धा काढायचा आहे रविवारी. तर इथे आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे, म्हणून कपडे हातानेच धुवावे लागतात. आणि पाणीसुद्धा भरायचं होतं, कारण रात्री खूप उशीर होतो, म्हणून आम्ही ठरवलं आहे की पाणीसुद्धा दुपारीच भरून घ्यायचं. संध्याकाळी मिस्टर घरी आल्यावरती आम्ही महाडमध्ये गेलो. काही 2-3 गोष्टी घ्यायच्या होत्या आणि इथे छान असं चंद्र दिसलं, म्हणून मी लगेच कॅप्चर केलं. छान सुंदर वाटते चंद्राला बघून. त्यानंतर ज्या काही 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या, हर्षला चिकू घेतले, त्याला चिकू फार आवडतात. आणि कांदे वगैरे संपले होते, ते घेऊन आम्ही घरी निघालो. आणि घरी गेल्यावर जेवण वगैरे बनवायचं होतं. आणि इथे मला तांदूळ पीठ हवं होतं भाकरीसाठी. ते मी इथे किराणा मालाच्या दुकानात घ्यायला आले. आणि इथे आईस्क्रीमसुद्धा घेतलं आहे. 2 कुल्फी घेतले होते. तुम्ही बघू शकता किती व्हरायटी होते. आणि त्यानंतर घरी आल्यावर पहिले मी हर्षसाठी जेवण बनवलं. तर इथे हर्षचं जेवण झाल्यानंतर मी आमच्यासाठी भाकऱ्या टाकायला घेतल्या होत्या. तर भाकरी मी इथे नाचणीची करते. नाचणीच्या पिठामध्ये मी तांदळाचं पीठ मिक्स केलं आहे थोडं.
त्यानंतर इथे मी झुणका करायला घेतला आहे। झुणका नाही म्हणता येणार, ॲक्च्युली आम्ही पिठलं म्हणतो। तर इथे मी पिठलं करण्यासाठी घेतलं आहे। पीठ मी मळून ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल ओतलं आहे। कांदा मिरची मी इथे चिरून घेतली आहे बारीक आणि त्याची मी आता फोडणी देणार आहे। महाडमधून आल्यानंतर हर्ष झोपला होता आणि तो आता उठल्यामुळे त्याला मी त्याचं जेवण देत आहे। हर्षच्या पप्पांना सांगितलं त्याला भरवा तुम्ही, तोपर्यंत मी भाकऱ्या वगैरे करून घेते। तर इथे मी त्याला गाळून घेते, शक्यतो काही गुठळ्या असतील तर ते सुद्धा निघून जातील आणि त्याला खाण्यास सोपं जाईल। त्यामुळे मी जे काही त्याचं खाऊ असते ना ते बनवल्यानंतर पुन्हा एकदा गाळते। तर इथे मस्त असा झुणका तयार आहे। भाकरीसुद्धा माझी तयार होती। मस्त अशी कोथिंबीर वरून पेरली झुणक्यावर आणि छान अशी चवदार झालेला झुणका नाही सॉरी पिठलं आणि भाकरी इतकी टेस्टी लागत होती ना। कधी कधी काय होतं, आपण एखादा पदार्थ जेव्हा घाईघाईत करतो ना तो इतका टेस्टी होतो ना की विचारूच नका। आणि इथे हर्ष मस्ती करत होता आणि नेहमीप्रमाणे आधी मी हर्षच्या पप्पांना जेवायला दिलं। कधी कधी मी जेवते आधी, पण आता त्यांना सांगितलं तुम्ही आधी जेवून घ्या, मी हर्षला बघते, कारण हा दोघांनाही जेवून देत नाही। त्याच्या हातात भाकरी आहे, तो भाकरीसोबत खेळत होता आणि अशीच त्याची मस्ती सुरू असते। आणि इथे नेहमीप्रमाणे आम्ही एखादा साऊथचा पिक्चर बघत होतो आणि सोबत हर्षकडे मी लक्ष देत होते आणि बघू शकता त्याची मस्ती किती मस्ती करतो इथे। आणि असा आजचा दिवस गेला धावपळीचा आणि याचं खेळणं चालू होतं। हर्षचं भाकरीचा तुकडा त्याच्या हातात दिलेला तो खात नाही, पण तो खेळत बसतो। त्याला अजून माहिती नाही खाण्याचं, म्हणजे काही मुलं अशी असतात ना की त्यांच्या हातात काही दिलं तर ते तोंडात वगैरे टाकतात, त्याचं असं नसतं। तो खेळत बसतो आणि इथे बास्केट दिला होता खेळण्याचा, तर तो इथे खेळण्यांसोबत खेळतोय। बाहेर सगळी खेळणी काढणार, असा उपडी करतो पूर्ण। हे बास्केट आहे ना पूर्ण उपडी करणार, त्यातली सगळी खेळणी काढणार आणि त्या बास्केटसोबत खेळत बसणार। खेळण्यासोबत खेळणार नाही की हर्षचे पप्पा आहेत सोबत, कारण ते खूप हेल्प करतात मला आणि सपोर्टिव्ह आहेत। कोणत्याही गोष्टींमध्ये नाही म्हणणार नाही, कर म्हणणार। आणि इथे असंच असतं की बघा हर्षच्या बाबतीत पण ते मला खूप हेल्प करतात। त्याला भरवण्यापासून त्याला आंघोळ वगैरे घालण्यापासून ते खूप मदत करतात। घरी असल्यावर तर पूर्ण दिवस ते माझी मदत करतात, क्लिनिंग वगैरे सगळ्या बाबतीत। तर आजचा दिवस असा काहीसा गेला। जर तुम्हाला माझे व्हिडिओज माझे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्ससुद्धा करा। आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल किंवा कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।